राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने तांबवे तालुका माळशिरसच्या हद्दीतील हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात न्यायालयाने सोमवारी धाबा मालक व 2 मद्यपी ग्राहकांना एकूण 27,000चा दंड ठोठावला। गुरुवारी दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावाच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी धाब्यावर धाड टाकली। धाबा मालक शंकर नुस्ते वय 26 हा मद्यपी ग्राहक किरण भोसले वय 43 व शरद गेजगे वय 27 यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध केल्याचे आढळले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळावरून सुमारे 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 4 बाटल्या व विदेशी दारूच्या 3 बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। यावेळी धाबा मालक शंकर नुस्ते व ग्राहक किरण भोसले शरद गेजगे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला। तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांची न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धाबा मालकास 25,000 रुपये दंड तसेच दंड व ग्राहकांना प्रत्येकी 1,000 दंडाची शिक्षा सुनावली। तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली। गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे।